मराठा आणि नाभिक समाजाबद्दल जे विधान केलं होतं ते फक्त एका गावाबद्दल होतं, असं संपूर्ण समाजाबद्दल नाही, असं स्पष्टीकरण भुजबळांनी दिलेलं आहे। मात्र याआधी त्यांच्यासह अनेक नेत्यांची विधानही वादाचा विषय ठरलेली आहेत। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे। मी त्याची यासाठी निंदा करतो। छगन भुजबळ आणि त्यांच्या सोबतच्या काही ओबीसी नेत्यांचं भांडण जरांगेंच्या मागण्या आणि सरकार सोबत आहे, कारण त्यांच्याच दाव्यानुसार जरांगेंच्या मागण्यांना सरकार झुकतं माप देत आहे। मात्र यामध्ये एका घटनेवरून सत्तेत असलेल्या छगन भुजबळ यांनी थेट दोन समाजांचा उल्लेख करून टाकला। एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ, तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही, याच्या दुकानात जायचं। मी या सगळ्या नावी समाजांना विनंती करतो, असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही। त्यांना मला भादरा आपली आपापसात कोणाच्या तरी व्यवसायावरनं कोणाच्या याच्यावरनं नामोल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे। मी त्याची यासाठी निंदा करतो, कारण का वालीत टाकणं राहणं हे मी लोकांचं आयुष्य बघितलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे वालीत टाकण्याचा जो भाग आहे तो मला वाटतं समाजामध्ये होऊ नये। मतभेद आहेत असं मी मानतो, दुश्मनी नाहीत, एवढं फक्त लक्षात ठेवली पाहिजे। त्या गावामध्ये एका नाभिक समाजाच्या दुकानदाराने पोस्ट टाकली म्हणून मराठा समाजातील त्या गावातील मराठा समाजाने सांगितलं या दुकानावर बहिष्कार टाका, कुणीही या दुकानात जायचं नाही। मी म्हटलं की आता तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकता, त्या गावातील सर्व नाभिक समाजाने जर तुमच्यावर बहिष्कार टाकला त्या गावात, तर तुम्ही काय मग एकमेकाचे केस कापणार का? हा माझा प्रतिसवाल होता। काय त्या गावापुरतं हे सगळं प्रकरण होतं, ते जनरलाइज नव्हतं, ते सगळ्यांकडे घ्यायची काही आवश्यकता सुद्धा नव्हती। पण ते त्याला जे आहे तोडून मोडून जे आहे ते सगळीकडे जे प्रसारित करण्यात येत आहे। यावर प्रकाश शेंडगे म्हणतायत की एका तरुणानं ते आवाहन केलं होतं, त्याचा उद्वेग म्हणून भुजबळ तसं म्हणाले, त्या भावना समजून घ्यायला हव्यात। मात्र शेंडगेंसहित अनेक नेत्यांनीच याआधी थेट उल्लेख केल्याची विधानही चर्चेत राहिली आहे। त्या क्षीरसागरच्या घरामधल्या बायकांनी तर मागच्या बाजूला गेले, भिंत मोठी होती, मुलांना खुर्चीवरून उभं राहून वरती धरलं आणि मुसलमान समाजाच्या लोकांनी ओढून घेतलं आणि घरी घेऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना हे शिकवलं। आपल्याच स्वकीयांवर हल्ले करा, बायका मुलांवर हल्ले करा। पिंपरी निर्मळ मध्ये 2 दलित कुटुंब आहे एका गावात, त्यांनी कोणीतरी घोरपडे म्हणून त्यांना मतदान केलं नाही म्हणून त्यांच्या घरावर 400-500 लोक आले, मारहाण केली। हे काय चाललेलं आहे? हे पाटलं देशमुख आहेत ना, यांचा काय संबंध आहे? जमीन विकल्या, कशा पायी विकल्या? तमाशा नाचीत फिरले आणि आता म्हणतात। पण महाराष्ट्रातील मराठ्यांनो एक लक्षात ठेवा, आता हा लढा काय एकटा ओबीसींचा राहिलेला नाही। ज्यांनी आम्हाला आरक्षण दिलं त्याचा रक्ताचा नातेवाईक, त्यांचा नातू आमच्या सोबत आहे। आता या महाराष्ट्रात कुणाची हिंमत नाही ओबीसीच्या आरक्षणाला हात लावायची। जर समजा आपण सरकारला मायबाप मानलं, ओबीसी मराठ्यांसह सर्व घटक भावंड मानली, आणि जर 2 भावांमध्ये कुणाला किती वाढलं जातंय यावरून वाद रंगला असेल, तर समाज धुरीण मंडळींनी 2 भावांना आपापसात चिथावणी देण्यापेक्षा कुणाचं काय चुकतंय हे सांगून मायबाप सरकारकडे न्यायाचा आग्रह धरला पाहिजे। कारण धुरीण मंडळी सत्तेत आहे आणि राजकीय पक्षाशी निगडीत सुद्धा आहे।
आश्चर्य म्हणजे आरक्षण व सवलती देण्याचा आणि काढण्याचा सर्वस्वी अधिकार सरकारकडे आहे. सरकार कुणावरही अन्याय होणार नाही म्हणून ग्वाही देत आहे. मात्र विधानं ही सरकारला प्रश्न करण्याऐवजी समाजांना उद्देशून होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी. सरते शेवटी गावगाडा अर्थकारणाबरोबरच सामाजिक बंधामध्ये बांधला गेलाय. गावात एका भावकीचं वऱ्हाड दुसऱ्या भावकीच्या घरात उतरतं आणि तिसऱ्या भावकीच्या जोरावर लग्न कार्य पार पडतं. मतभेद असले तरी रीत म्हणून अडीनडीला भाजीपासून बांधापर्यंत आणि वावरापासून वाळवणापर्यंत हेच लोक धावून जातात. राजकारणात मात्र एकत्रित निवडणुका लढलेल्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार बनवतात आणि विरोधात लढलेले एका रात्रीतून पहाटेला शपथविधी करतात. राजकारणातल्या टीकेच्या फैरी सत्तेच्या बंधनात पुसल्या जातात, पण हक्काच्या या लढाईमध्ये जर जातीचे ओरखडे उमटले तर ते मिटायला अनेक पिढ्या जातात. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.